मुंबईच्या मलबार हिल येथील मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉन्समध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग आणून पुरली आहेत. दुसऱ्या मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्रीपद टिकू नये यासाठी ही शिंगे पुरून ठेवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला तयार नाहीत. ते अस्वस्थ का आहेत हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे, असंही राऊत म्हणालेत. नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय. ते म्हणालेत, वर्षा बंगल्यात कोणीतरी जादू टोण्याचा प्रकार केल्यानं फडणवीस पुन्हा या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नाहीत. वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी तिकडे रात्री झोप लागणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे, असा दावा राऊत यांनी केलाय. इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे, तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस ते अद्याप राहायला का जात नाही. बीजेपीच्या अंतस्थ गोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवावरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहे वर्षा बंगल्यावर. जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतोय. हे खरं आहे की खोटं आहे, आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत, पण ह्या चर्चा आहेत.